तुमचं शिक्षण? MA झालंय. ओह मिस्टर मणी, मला या पोस्टसाठी कॉमर्स कॅन्डिडेट पाहिजे होता, पण तुम्ही आर्ट्स कॅन्डिडेट आहात. सॉरी, मी तुम्हाला हा जॉब नाही देऊ शकत. नाही साहेब, प्लीज असं म्हणू नका. मला खरंच कामाची गरज आहे. मला हे काम जमेल, एकदा चान्स देऊन तर बघा. येऊ ये ठेव. अरे मनी सर, तुम्ही इथे? संतोष, अरे मी इंटरव्ह्यू साठी आलो होतो, पण तू इथे? मी इथे नोकरी करतो. अच्छा. संतोष, तू ओळखतोस आहे ना? कसा काय ओळखतोस? तुझा मिस्टर मणी, मला सांगा, प्रोडक्शन कॉस्ट कमी करण्यासाठी तुम्ही काय महत्वाची पावलं उचलाल? अशा वेळी रॉ मटेरियल खूप स्वस्त दरात घेईल, ट्रान्सपोर्टचा खर्च कमी कसा येईल ते बघेल, वर्कर सोबत खूप चांगला बॉन्ड ठेवेल, जेणेकरून प्रोडक्शन व्हॅल्यू वाढेल आपली. वा. आणि कामगारांना तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर त्यांनी कसा संपर्क साधावा? फोन, मेसेज की ईमेल? अशा वेळी त्यांनी सरळ माझ्या केबिनमध्ये यावं. माझ्या डेस्कवर त्यांनी त्यांचे प्रॉब्लेम सांगावे. प्रत्यक्ष बोलल्यानंतर प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह होतो असं मला वाटतं. अरे वा, फार चांगला अभ्यास आणि अनुभव आहे तुमचा प्रोडक्शन सेक्टर मधला. मला माहिती नव्हतं की तुम्ही मिस्टर सरपोतदार यांच्याकडे काम करायचं, तिथे तुम्ही सगळं हँडल करायचं. मी माझ्या कमर्शियल टीमशी बोलतो आणि त्यानंतर मी तुम्हाला तुमची सॅलरी काय ते सांगेन. हां बोला. हां येतोय मी. मिस्टर मणी, आमचे एक मोठे इन्व्हेस्टर आलेत. मी त्यांना भेटून आलोच 5 मिनिटात. तुम्ही बसा इथे. देवी आई, मणी सरांच्या इंटरव्ह्यूचं खूप टेन्शन आहे मला. त्यांना ही नोकरी मिळू देत. आणि सॉरी, मी तुझी अशीच प्रार्थना करतेय, कारण आमच्या घरात देवाराही नाहीये, तुझी मूर्ती नाही, तुझा फोटो सुद्धा नाहीये. हा, पण एक मात्र नक्की आहे, तू कायम माझ्या मनात आहेस. आणि लवकरच आम्ही तुझी स्थापना आमच्या घरात करणार. फक्त मनी सरांकडे तेवढं लक्ष असू देत, त्यांना ही नोकरी मिळू देत प्लीज. सॉरी हां, तुम्हाला 2 मिनिट थांबावं लागलं. नाही ठीक आहे. काय, आमच्या कंपनीमध्ये एक्सपान्शन सुरू आहे, नवीन लोकांना अपॉइंट करतोय, त्यामुळेच आता इंटरव्ह्यू घेत होतो आणि एवढ्यात तुम्ही आलात. हां, तर कसं काय येणं केलं? घोरपडे म्हणून आहेत कोल्हापूरचे, त्यांना आपल्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, तर ते पुढच्या आठवड्यात व्हिजिटसाठी येतील. तेच तुम्हाला सांगायला आलो होतो आणि इथलं काम कसं काय चाललंय हेही विचारायचं होतं. अरे वा, फार छान केलं. बरं, या 2 कॉन्ट्रॅक्टवर तुमची साईन पाहिजे होती. मी पाठवणारच होतो, पण आता तुम्ही आलात तर साईन करून घ्या. ठीक आहे. सर, तुम्ही मिस्टर मणीला ओळखता का? मिस्टर मणी? काय बरं? तो म्हणत होता की तो तुमच्या कंपनीत काम करत होता, सगळं तोच हँडल करत होता. कुठे भेटले ते? ते माझ्या केबिन मध्ये आहेत, त्यांचाच इंटरव्ह्यू करत होता आता मी. अच्छा, हो का? बरोबर. हुशार वाटतोय. अहो, कामाची माहिती आहे त्याला. एवढ्या चांगल्या माणसाला तुम्ही सोडलंच कसं? त्याला कामाची गरज आहे. आमच्या इकडे अपॉइंट केलं तर चालेल का तुम्हाला?
कदाचित यांना मला जॉब द्यायचा नसेल म्हणून मी यायला उशीर करतायत. असंही त्यांना कॉमर्स कॅन्डिडेट हवा होता. दुसरा आविष्कार, त्या घोरपड्यांची ही फाईल आहे, एकदा बघून घ्या ते. हा, मी येतो. ओके. कॉंग्रॅट्स मिस्टर मणी. कुठे गेले हे? हॅलो. आत ये. ओके सर. मी आय कमिंग सर? ये. मिस्टर मणी आले होते ना इंटरव्ह्यूला? येस सर. कुठे आहेत ते? इथे बसले होते ना? ते बघ, त्यांचा ऑफर लेटर माझ्या हातात आहे. कुठे गेले ते? हा सर, आठवलं. ते आपले मोठे साहेब आले होते ना. कोण? सरपोतदार साहेब? हो सर, तेच. सरपोतदार साहेब आणि मिस्टर मनी हे दोघे समोरासमोर आले आणि अचानकच मिस्टर मनी निघून गेले. हो. मिस्टर मणी आपल्याला जॉईन झाले असते तर कंपनीचा खूप फायदा झाला असता. सो सॅड. कितीही दूर जाण्याचा प्रयत्न केला तरी या माणसापासून पिछा सुटत नाहीये. मी अशा कुठल्याच ठिकाणी जॉब करणार नाही जिथे या माणसाचा संबंध असेल. आजचा जॉबही मिळाला होता, या माणसामुळे गमवावा लागला. हो दादा, अहो कुठे निघालात? स्टेशनला का? हो, पायी चाललो. अहो माझी टॅक्सी असताना चालत कशाला जाता? बसा, सोडतो. नाही दादा, टॅक्सीसाठी पैसे नाहीत माझ्याकडे. अहो दादा, पैसा येतो आणि जातो, पण माणुसकी कायम असते ना आपल्या मनात. चला बसा, सोडतो. असतील तितके पैसे द्या, नसतील तर देऊ नका अजिबात. बसा. अहो दादा, स्टेशन पासून माझं भाडं फिक्स आहे. तसाही मी तिथपर्यंत रिकामात जाणार होतो, तुम्ही दिसलात म्हणून विचारलं. चला बसा. मला ऑफिसचीच नोकरी शोधायला पाहिजे. वहिनी येऊ का? ताई असं काय करताय? तुमचंच घर आहे, या की. अरे बापरे. ताई हा तुमचा मुलगा का? हो. इकडे 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 पटकन. काय नाव आहे तुझं? तक्ष. तक्ष? तक्ष नाही, तक्ष. तक्ष? तक्ष नाही, TAKSH. तक्ष. सॉरी बाबा, चुकलंच माझं. तक्ष बरोबर. कितवीला आहेस तू? ज्युनियर केजी. अरे वा. ताई कसला गोड मुलगा आहे तुमचा. तू चॉकलेट खाणार का? सॉरी, त्याला द्यायला माझ्याकडे चॉकलेट पण नाहीये. वहिनी, तुम्ही त्याला चॉकलेट वगैरे अजिबात देऊ नका. बघा, चॉकलेट खाऊन खाऊन बघा कसं दात बिघडलेत त्याचे, आणि आता कुठं नीट झालेत. बघू 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 तुझे दात. वहिनी, मी जरा दुसऱ्याच कामासाठी आले होते तुमच्याकडे. वेगळं काम? अहो, त्याच्या शाळेमध्ये ना ते वक्तृत्व काय कसली ती स्पर्धा असते बघा. वक्तृत्व स्पर्धा? हा, तीच ती. अहो, तर त्याच्यामध्ये ना ह्याला गोष्ट सांगायची, आणि ते काय बाबा आपल्याला जमत नाही. आणि मला जरा काम पण आलं होतं, आणि तिथं गेलं जरा असे 4 पैसे पण भेटतील. तुम्ही जरा एखादी गोष्ट त्याच्याकडनं तयार करून घेतली तर लय बरं होईल. एवढंच ना? टेन्शन कसलं घेताय?
मी शिकवेन की त्याला गोष्ट, आणि अशी गोष्ट पाठ करून घेईल की त्याचा शाळेमध्ये पहिला नंबर येईल बघा. असं झालं ना तर मी तुम्हाला लई मोठी पार्टी देईल बघा. चांगलंच आहे की. चला आपण वक्तृत्व स्पर्धेसाठी तयारी करायची का? हो गोष्ट पाठ करायची. हो. येते वहिनी. या तक्ष बरोबर. चला इकडे या, इथे बसा. तक्षला मी आता कुठली गोष्ट सांगायची बरं? गोष्ट गोष्ट ससा आणि कासवाची सांगू? हो. एक होता ससा आणि एक होता कासव. अरे कुठे निघालास? ओ भाऊ, अरे स्टेशनवर जातोय ना आपण. तुला आमच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा हवाय ना म्हणी? नाही हवाच असणार, कारण हे सगळं माहीत असून सुद्धा इतकी वर्ष त्या घरात राहिलास कारण मला बाजूला करून तुला त्या घरावर कब्जा करायचा. पण एक गोष्ट तू विसरतोयस म्हणी, भालचंद्र सरपोतदारांचा एकच वारस आहे, मी सुजित सरपोतदार. अनफॉर्च्युनेटली एका टाकलेल्या बाईचा तू मुलगा आहेस. तसाही लिगली त्या प्रॉपर्टीवर तुझा काहीच हक्क नाही, पण तू हुशार आहेस. इतकी वर्ष डॅडच्या मागे पुढे करून प्रत्येक वेळेला त्याला इम्प्रेस करत आलायस. तू तुझ्या हुशारीनं ती प्रॉपर्टी बळकावलीस ना म्हणी, तरी हा सुजित सरपोतदार तुला रस्त्यावर आणल्याशिवाय गप्पा बसणार नाही. मूर्ख नको समजूस आम्हाला. तुला वाटतं त्याची गरज आहे? आणि अजून एक काय म्हणालास? मला रस्त्यावर आणणार? तू सुजित, तू काय रस्त्यावर आणशील मला? मी स्वतःहून रस्त्यावर आणणार. मला जर तुझ्या बापाच्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट असता ना, तुम्ही तुझं ते घर सोडलंच नसतं. त्या घरातून तुम्हाला कसं बाहेर काढता येईल याचे प्रयत्न केले असते. मला तुझा बाप डोळ्यासमोरही नको. मला आनंद या गोष्टीचा आहे सुजित, की इतकी वर्ष मी तुमच्या सोबत तुमच्या घरात राहिलो, तरी सुद्धा तुमच्यासारखा स्वार्थ आणि स्वार्थासाठी खालच्या थराला जाणं शिकलो नाही. आणि हा, आता हे बोलण्यासाठी हा जो तू मला किडनॅप करण्याचा फालतूपणा केलास ना, त्याचं मला अजिबात आश्चर्य वाटलेलं नाही. शेवटी तू सुद्धा तुझ्या बापासारखाच आहे. म्हणी, तोंड सांभाळून बोल. सुजित, आतापर्यंत तुझी सगळी नाटकं खपवून घेतली, कारण तू माझ्या उपकारकर्त्याचा मुलगा होतास. पण आता तू माझ्यावर अन्याय केलेला एका नीच माणसाचा मुलगा आहेस. इथून पुढे तू आणि तुझा बाप माझ्या वाट्याला जायचं नाही. आणि मी माझ्या अवकातीवर आल्यावर कसा वागतो हे तुझ्या बापाला चांगलं माहिती. एकदा घरी जाऊन विचार. आणि आता जे वागलास ना, तशी चूक पुन्हा करू नकोस.
गोष्ट पाठ झालीये ना? हो नक्की? नक्की. तुझी आई आली की तिला ऐकवणार? हो नक्की? नक्की. वहिनी साहेब येऊ का? या वहिनी. तक्षची पूर्ण तयारी झालीये बरं का? गोष्ट एकदम पाठ आहे. आता बघा पहिला नंबर त्यालाच मिळतो की नाही. काय तर झाली तयारी? हो कोणती गोष्ट म्हणणार आहेस? आहा, असं नाही हा. तक्ष, आईला गोष्ट सांगणार आहेस ना? हो. एकच मिनिट हा. रेडी? रेडी. वहिनी बसून घ्या. 1, 2, 3 स्टार्ट. एक ससा असतो आणि एक कासव असतो. ससा बोलतो कासवाला शर्यत लावायची का? मग कासव बोलतो नाही, तू तर उड्या मारत मारत जिंकशील, मी तर. म्हणून मेहनत करायची, आलस करायचे नाही. आभारी आहे वहिनी साहेब. आवाज तुमच्यामुळे त्याला गोष्ट सांगता आली. आता उद्या बघा स्पर्धेत जिंकूनच येतो की नाही. अहो ताई, आभार कसले मानताय? तुमचा तक्ष आहेच तेवढा गोड. पक्ष नाही तक्ष. सॉरी बाबा. तक्ष, तुमचा तक्ष आहेच तेवढा गोड. वहिनी साहेब काय झालं? काही नाही, ते मणी सर इंटरव्ह्यूला गेले होते, अजून घरी परत आले नाहीत म्हणून वाट बघत होते. अहो वहिनी साहेब काय बी काळजी करू नका. ते लालजी सर्कल आहे ना, तिथं ह्या वक्ताला लई ट्रॅफिक असते आणि आधी तिथेच खड्डे खणून ठेवलेत. त्यामुळे काय तिथून इथपर्यंत यायला 1 तास तरी लागतो. अहो साहेब येतीलच इतक्यात. तुम्ही काय बी काळजी करू नका. काय लागलं तर मला कळवा. येते मी. नक्की. तक्ष, ताईला टाटा कर. बाय. बाय. एक मिनिट. ओ वहिनी हे घ्या. अहो ताई, हे कसले पैसे? अहो वहिनी घ्या तर. अव आज तुमच्यामुळे तक्ष गोष्ट शिकला की नाही, आणि आज तुमच्यामुळं मला मोकळा वेळ मिळाला. आणि मोकळा वेळ मिळाला म्हणून मी कुठेतरी कामाला गेले आणि 4 पैसे कमवले. त्यातलं थोडस तुम्हाला. अहो ताई, पण त्याची काय गरज आहे? अहो वहिनी घ्या हो, मला बी बरं वाटेल. आणि आपल्या लोकांना कुठे देते, घरच्या माणसांनाच तर देते. थँक्यू. ऑल द बेस्ट बरं का? थँक्यू. बाय. बाय. चला वहिनी साहेब येते. चल. मणी सर इंटरव्ह्यूलाच गेले होते. इंटरव्ह्यू होऊन तर किती वेळ झाला असेल. घरी का नाही आले? नोकरी मिळाली नसेल म्हणून घरी आले नाहीत का? फोन लावून विचारायला हवा. त्यांचा फोन नॉट रिचेबल येतो. ते ह्यांना शोधायला कुठे जाऊ मी? या एरियातलं मला काहीच माहिती नाहीये. देवी, मणी सरांना प्लीज लवकर घरी पाठव.
मणी सर, मी अजिबात काळजी करू नका. तुमच्याकडे नोकरी असो किंवा नसो, मला काहीच फरक पडत नाही. नोकरी काय आज न उद्या मिळेल तुम्हाला, पण तुम्ही प्लीज लवकर घरी या, प्लीज. हे काय सोनंदी? मणी सर,